जव्हार. जव्हारचं नाव घेता डोक्यात एकच विचार येतो, तो म्हणजे वॉटरफॉल वॉटरफॉल वॉटरफॉल. तोच विचार घेऊन निघालो आम्ही दाबोसा वॉटरफॉलला. जायचा कारण एकच होता, स्काय वॉक बघायला. झिमझिम पाऊस तर चालूच होता, पण जायचं होतं तर जाणारच. मग निघालो तिघे पण. रस्ता एवढा खराब होता की सांगूच नका, पण आमच्या बरोबर होता दुर्वा ड्रायव्हर. मग काही टेन्शनच नाही. पावसाची मजा घेतच होतो तोपर्यंत जोरात पाऊस आला. पाऊस किती पण जोरात येऊ दे, पण आम्ही काय थांबणार नाही. नाईलाजाने थांबायला लागलं, कारण दुर्वाला विचारा. मी तर सांगत होतो नको थांबू, तरी पण दुर्वा ऐकतच नाही. माझी सांगतो वाट लागेल, थांबायलाच लागेल. पाऊस कमी झाला आणि निघालो. दुर्वाने 10वा गेअर टाकून 1000च्या स्पीडने डायरेक्ट पोहोचवला आम्हाला दाबोसा वॉटरफॉलला. वॉटरफॉलला तर पोहोचलो. दुरून बघायला तर स्काय वॉक एक नंबरच वाटत होता, पण जवळ जाऊन बघितलं तोपर्यंत लॉक लावलेला. उडी मारून तिकडनं जायला सांगत होतो, पण साईडलाच माणूस बसलेला आणि तो आम्हालाच बघत होता. मग कसे जाणार. गाईज वॉटरफॉलला जास्त पाणी नव्हतं, पण व्ह्यू बघा कसा येतोय वॉटरफॉलचा. जस्ट इमॅजिन वॉटरफॉल उलटा फ्लो झाला असता तर किती भारी वाटलं असतं ना. एक नंबर. आणि वरतून स्काय वॉक करून बघितलं मग तर जन्नतच दिसेल. जन्नत तर दिसेलच, पण आधी पावसात नाचणारा मोर बघा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. गाईज तुम्हाला काय वाटतं, हे जर अजून पुढे पाहिजे होतं ना, जरा अजून भारी वाटला असता. पण जाऊ देस, आम्हाला वरतून जाऊन नाही दिला ना, मग राहून देस. शीट यार गाईज, वरती चढताना आलं, पण काय झालं, साईड लावून एन्जॉय केला आणि निघालो घरी जायला. कारण की आतमध्ये जायलाच नाही ना भेटलं, मग एवढा येऊन काही फायदाच नाही झाला. घरी जायला निघालोच तोपर्यंत बाहुबली भेटला. स्काय वॉक वरती जायला तर नाही भेटलं, पण व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो पण करून जा. जर ह्या महिन्यात माझे 3000 फॉलोअर्स कंप्लीट झाले तर वरतून मी उडी पण मारेन.